काल रात्री अचानकपणे एक मेसेज व्हायरल झाला. मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं की अजित पवार मुख्यमंत्री आणि विनोद तावडे उपमुख्यमंत्री. मग फडणवीसांचं काय? तर फडणवीस म्हणे केंद्रात जाणार. आणि शिंदेंचं काय? तर शिंदेंना एकतर अपात्र करणार किंवा शिंदेंना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाणार. काही जण तर असंही म्हणत होते की फडणवीसांना भाजप पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करणार, महाराष्ट्रात विनोद तावडेंना परत पाठवणार. तोच आज सकाळपासून शिंदे गटातले 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून ते माघारी फिरणार असल्याचं विनायक राऊत सांगून गेले. काल दुपारी मंत्रिपदावरून शिंदे गटातल्या 2 नेत्यांची भांडणं झाली. दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. ही भांडणं मिटवायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं, अशा देखील बातम्या प्रसिद्ध झाल्यात. सांगणारे तर असंही सांगतात की शिंदेंच्या अंगावर धावून जायला सुद्धा काही जणांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. पण नेमकं चाललंय काय? ज्या चर्चा चालू आहेत त्यात किती लॉजिक वाटतंय, काय होऊ शकतं आणि काय होणार आहे, तेच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर नेमकं काय होऊ शकतं हे फक्त अंदाजच आहेत. झालेली राजकीय खिचडी पाहतात एक एक पक्ष आणि एक एक नेता घेऊनच आपल्याला आता पुढे काय काय होऊ शकतं याचे अंदाज बांधता येतील. सगळ्यात पहिल्यांदा चर्चा करूयात ती शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंची. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार, अशा चर्चा चालू आहेत. एकनाथ शिंदेंना अपात्र करायचंच आहे म्हणूनच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलंय, अशा देखील चर्चा झाल्यात. पण या गोष्टींमध्ये तितकं तथ्य वाटत नाही. कारण समजा आज अजित पवार आले म्हणून एकनाथ शिंदेंना बाजूला केलं तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत या सगळ्या माध्यमातून चुकीचा मेसेज जाणार आहे. एकनाथ शिंदेंमुळे मूळ शिवसेना डॅमेज करणं भाजपला सोपं गेलं. आता जर एकनाथ शिंदेंना हटवलं तर हाच उलटा फोर्स ठाकरेंची ताकद वाढवताना दिसेल आणि त्याचा मोठा फटका हा मुंबई महानगरपालिकेत बसेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवारांना मुख्यमंत्री करून भाजपला फायदा होणार नाहीये. बऱ्याच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार करता आणि शहरी भागात असलेलं शिवसेनेचं महत्त्व पाहता एकनाथ शिंदेंना तडकाफडकी काढण्याची रिस्क भाजप कोणत्याही स्वरूपात घेणार नाहीये. कारण यातनं भाजप माणसांना वापरतं आणि वापरून झाल्यानंतर फेकून देतं हा मेसेज जाऊ शकतो. याचा फटका अजित पवारांना सुद्धा बसेल. कारण आता अजित पवारांना जास्तीत जास्त आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे खेचून घ्यायचे. अशा वेळी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर अजित पवारांना पॉवर मिळेल, पण अजित पवारांचा देखील एकनाथ शिंदे होईल आणि हे परसेप्शन जोरात शरद पवार गटाला मांडता येईल. अर्थात या गोष्टींमुळे एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करण्याची रिस्क आता भाजप घेणार नाही. पक्षात येणाऱ्यांचा भाजप सन्मान करतं हे भाजपला दाखवून द्यावंच लागणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचा सन्मान करत दोघांचं बळ वाढवत राहणं हेच सध्या भाजपचं धोरण असणार आहे. किमान महानगरपालिका आणि महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तरी शिंदेंच्या पदाला धक्का लागण्याची जवळपास चिन्ह नाहीयेत असंच म्हणता येतं. आता यामध्ये दुसरा नंबर लागतो तो भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा. फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल अशा चर्चा पुन्हा जोरात चालू झाल्यात. कारण राज्याला 2-2 उपमुख्यमंत्री मिळाले. पण शेजारच्या कर्नाटक राज्यात एकाच वेळी 3-3 उपमुख्यमंत्री करण्याची कामगिरी भाजपने यापूर्वी करून दाखवली आहे. सत्तेत सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. भाजप हायकमांडचा फोकस हा आता पूर्णपणे लोकसभेच्या निवडणुकीवरती आहे. 48 खासदार देणारं महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात जास्त खासदार निवडून देणारं दुसरं राज्य आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूपात महाराष्ट्रातनं मिशन 45 आणणं हे मोदी शहांसाठी गरजेचं आहे. अशा वेळी राज्यामध्ये पक्षावर एक हाती कंट्रोल ठेवू शकणारे फडणवीस नसतील तर भाजपची वाताहत महाराष्ट्रात लागायला उशीर लागणार नाहीये. जे लोक आपल्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या विरोधात जाऊ शकतात ते लोक वेळ आली तर भाजपला सुद्धा पायाखाली घेऊ शकतात. या शक्यतेमुळेच भाजप देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घेऊन जाण्याची रिस्क आता घेणार नाही. शिंदे अजित पवार असा बॅलन्स साध्य करत भाजपला 1 वर्ष पूर्ण करायचंय आणि मग लोकसभा लढवायच्यात. त्यामुळं काहीही करून फडणवीस जाणार तर नाहीत, शिवाय उपमुख्यमंत्री पदावर कायम राहूनच ते सगळं बॅलन्स करतील. भविष्यातली ही शक्यता विचारात घेऊनच सत्तेत बाहेर राहून काम करण्यापेक्षा सत्तेत जाण्याचा आग्रह पक्षाच्या हायकमांडने फडणवीसांकडे केला होता हे आत्ता स्पष्ट होतंय. दुसरी एक महत्वाची गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस हा पारंपरिक विरोधक असल्यानं भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि गेल्या 10 वर्षांपासून तयारी करत असलेले नेते नाराज आहेत. उदाहरण, मुश्रीफांच्या येण्याने समरजित घाटगे हे नाराज झालेत. अशा वेळी समरजित घाटगेंची समजूत घालू शकणारे फडणवीस राज्यात असणं महत्वाचं आहे.
जागा वाटपाच्या वेळी तर ही नाराजी अजूनच वाढणार आहे. त्यामुळे फडणवीस सध्या तरी काही केल्या केंद्रामध्ये जात नसतात. आता नंबर लागतो तो अजित पवारांचा. अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं तर ते का जातील? त्यांची महत्वाकांक्षा तर मुख्यमंत्री पदाची आहे आणि ते कधी ना कधी मुख्यमंत्री होणारच. मनात आणलं तर याच वर्षी मुख्यमंत्री होऊ असंही अजित पवार म्हणालेले. याचा अर्थ शिंदे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील का? तर याची शक्यता सध्या कमी दिसते. कारण काय, तर अजित पवार आता मुख्यमंत्री झाले तर ते तात्पुरते असतील याची जाणीव खुद्द अजित पवारांना आहे. एकाच अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्रीपद घेण्याएवढे अजित पवार दुधखुळे नाहीयेत. अजित पवारांच्या भाषणातनं अजित पवार पुढची गेम खेळत असल्याचं दिसतं. आता डेप्युटी राहूनच अजित पवार पुढच्या निवडणुकांचा मौसम धरतील. काहीही करून एकट्याच्या जीवावर 70+ आमदार निवडून आणण्याची खेळी अजित पवार करतील. त्यासाठी योग्य शरद पवार विरोध ते अंमलात आणताना दिसतील. मुख्यमंत्रीपद दिलं यापेक्षा मुख्यमंत्रीपद घेतलं इतके महत्वाकांक्षी तर अजित पवार नक्कीच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर भाजप प्लस अजित पवारांची राष्ट्रवादी हे समीकरण साध्य करत संपूर्ण 5 वर्षांसाठी स्थिर सरकार आणि या स्थिर सरकारचा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा अजित पवार बाळगून असतील. काकांच्या छत्रछायेखाली मुख्यमंत्री होण्याची इच्छा 30 वर्ष दाबून ठेवणारे अजित पवार किमान आपली महत्वाकांक्षा दीड वर्षांसाठी सहज दाबून ठेवू शकतात. त्यामुळेच अजित पवारांच्या लगेच मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांमध्ये तितकं बळ वाटत नाही. त्यांचा 1 वर्षाचा संघर्ष हा शरद पवारांसोबतच असणार आहे. अशाच वेळी शिंदे फडणवीसांसमोर आपली महत्वाकांक्षा पूर्ण करून या दोघांना सॉफ्ट विरोध करण्याची रिस्क अजित पवार आता घेणार नाहीत. आता बोलता येईल ते उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाबाबत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगमनामुळे बॅकफुटवर गेला तो शिंदे गट आणि पुढे आला तो ठाकरे गट. उद्धव ठाकरेंचं बळ वाढलंय ते शिंदे जाणार या चर्चांमुळे. त्यातच मंत्रिपदाची अपेक्षा ठेवून असणाऱ्या अनेक नेत्यांना आपल्या महत्वाकांक्षांवर पाणी सोडावं लागणार आहे. राजकीय कारकिर्दीत सिनियरिटी ठेवायची असेल तर या सरकारमध्ये सिनियर आहेत अजित पवार, त्यानंतर सिनियर आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर नंबर लागतो तो एकनाथ शिंदेचा. अजित पवार आणि फडणवीस यांचा प्रशासनावर असणारा होल्ड आणि कामं करून घेण्याची क्षमता पाहता शिंदे मुख्यमंत्री पदावरून बाजूला जाणार नाहीत आणि प्रशासनावरची एकूण पकड जाणार हे तर फिक्सच आहे. आता या सिच्युएशनचा सगळ्यात जास्त फायदा ठाकरे गट घेताना दिसतोय. परत फिरा या भूमिकेवर एखादा दुसरा आमदार मागे आला तरी देखील ठाकरे गट प्लस मध्ये जाऊ शकतो. ठाकरे गटातले नेते फक्त असा दावा करत दबावाचं राजकारण करतात. शिंदे गटातले नेते माघारी फिरणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण मतदारसंघात वाढलेली 3 पक्षांची ताकद त्यांच्या जवळ आहे. फक्त जिथली मतदारसंघाची गणितं ही अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे बिघडू शकतात आणि भाजप अजित पवारांना ज्या मतदारसंघात फ्री हँड देऊ शकतं तिथलेच लोक माघारी फिरू शकतात. पण आता त्याची शक्यता कमीच वाटतेय. शिंदे पदावरून दूर गेले तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. कारण शिंदेसोबत असणारे आमदार हे शिंदेसोबत कमी आणि फडणवीसांसोबत अधिक आहेत. बाकी अजित पवारांच्या एंट्रीने आणि शरद पवारांच्या सहानुभूतीने ठाकरे गटाची बार्गेनिंग पॉवर आता परत पूर्ववत आली आहे. आता शरद पवारांना ठाकरेंची गरज असणार आहे आणि ठाकरे जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारापर्यंत सगळ्या ठिकाणी आपला वर्चस्व ठेवतील हे देखील नक्की आहे. आता नंबर लागतो तो शरद पवारांचा. 654 करणाऱ्या पवारांवर आता पुन्हा 654 करण्याची वेळ आली आहे. अशातच शरद पवार मोदी विरोधाची लाईन पक्की करताना दिसतील. मोदी विरोधाची संपूर्ण मतं ही आपल्याकडे कशी राहतील याची जुळणी करताना दिसतील. यासाठी त्यांना कुठल्याही स्वरूपात राहुल गांधी आणि काँग्रेसची गरज लागणार आहे. कारण अजित पवारांच्या खुलाशांमुळे ठिकठिकाणी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह विचारलं जाईल. अशा वेळी राहिलेले टिकवण्यासाठी काँग्रेसला मोठा भाऊ करण्याची वेळ पवारांवर येईल. यात बार्गेनिंग पॉवर वाढेल ती काँग्रेसची. अजित पवारांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे कराडला गेले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांचं सख्य तर आपण जाणतोच. चव्हाणांच्या उपस्थितीची काळजी यावेळी पवारांनी थेट दिल्लीत न घेतल्याचं सांगितलं जातं. थोडक्यात पवारांना आता काँग्रेसला बळ देत स्वतःचं बळ वाढवण्याची गरज आहे. बाकी आमदारांच्या यादीत शरद पवार मागे फेकले गेले असले तरी खरी गेम दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या वरतीच ठरणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादीचे इच्छुक कोणती भूमिका घेतात यावरती बरीच गणितं ठरतील आणि त्यातनच शरद पवार कमबॅक करतील की नाही याचा अंदाज लावता येईल. शरद पवारांनंतर चर्चा करावी लागते ती काँग्रेसची. कारण काँग्रेस सध्या 1 नंबरवर जाऊ शकतो अशी स्थिती आहे. दिल्ली हायकमांडचं महाराष्ट्र काँग्रेसकडे झालेलं दुर्लक्ष आता भरून निघू शकतं असं बोललं जाते.
2019 एखाद दुसरी सभा वगळता राहुल गांधी महाराष्ट्राकडे फिरकले नव्हते. त्यातही भारत जोडो महाराष्ट्राच्या एका टोकावरून गेली, त्यामुळे पुरेसा परिणाम झाला नव्हता. अशातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा एक गट सुट्टा का होईना पण भाजपसोबत जाऊ शकतो अशा शक्यता आहेत. अशोक चव्हाण, विश्वजित कदम, देशमुख बंधू अशी बरीच नावं भाजपमध्ये जाऊ शकतात, यासाठी सातत्याने चर्चेत असतात. राज्यातल्या विरोधी पक्षाची जबाबदारी आता संख्याबळानुसार काँग्रेसकडे जाताना दिसेल. अशा वेळी मग पृथ्वीराज चव्हाणांना विरोधी पक्ष नेता अथवा प्रदेशाध्यक्ष करण्याचा मोठेपणा काँग्रेस हायकमांडला दाखवावाच लागेल. कारण देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारख्या संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास असणाऱ्या आणि छक्के पंजे माहीत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेतेच अडचणीत आणू शकतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे नाव येत्या काळात काँग्रेसमधून मोठं होताना दिसेल. दुसरीकडे काँग्रेसची काही लोक भाजपसोबत जाताना सुद्धा दिसतील, पण ते प्रमाण शिंदे पवार यांच्याप्रमाणे घाऊक नसणार आहे. थोडक्यात महाराष्ट्र काँग्रेस सध्याच्या क्षणी सगळ्यात योग्य टायमिंगला आलेली आहे. फक्त नेतृत्व एकमुखी दिलं तर काँग्रेसला महाराष्ट्रात अच्छे दिन येऊ शकतात. आजवर पॅन महाराष्ट्र काँग्रेस उभा राहू शकली नाही, ती शरद पवारांसारख्या स्पर्धकांमुळेच. अर्थात पवारांचं राजकारण कमी होत असेल तर याचा फायदा काँग्रेसला होईल, पण पुन्हा तीच चर्चा होईल काँग्रेसच्या नेतृत्वाची. हायकमांडने पक्क्या नेत्यांवरती विश्वास जर टाकला तर नक्कीच काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसेल. असो, तर आता जाता जाता व्हायरल होणारे दावे आणि त्याची उत्तर थोडक्यात पाहूयात. अजित पवार मुख्यमंत्री, तावडे उपमुख्यमंत्री असं होईल का? तर याची शक्यता वाटत नाही, कारण दोन्ही चेहरे मराठा आहेत. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील का? ते जातील का? तर नाही, कारण उपयोग संपल्यानंतर भाजप संपवतं हे परसेप्शन भाजप या क्षणी होऊन देणार नाही. मुंबई महानगरपालिका होत नाही तोपर्यंत तरी एकनाथ शिंदेंना घालवण्याचे कोणतेही चान्सेस भाजप घेणार नाही. फडणवीस केंद्रात जातील का? तर नाही. महाराष्ट्र भाजपला एक हाती शिंदे आणि अजित पवारांवरती कंट्रोल ठेवायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाहीये. आता अजित पवार लगेच मुख्यमंत्री होतील का? तर नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर भाजप अजित पवारांना सुद्धा तात्पुरतं वापरणार असं मत तयार होईल. यामुळे राष्ट्रवादीचे मतदार हे अजित पवारांसोबत येणार नाहीत. त्यामुळे लगेचच अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही. शिंदेंचे आमदार परत फिरतील का? चर्चा होतील, पण शक्यता कमी राहतील. ठाकरेंकडे जाऊन विरोधातच बसावं लागेल. त्यामुळे मंत्रीपद नसेल तर सत्तेचा फायदा तरी घेता येईल. वेळ आली तर हे लोक भाजपमध्ये जातील, पण उद्धव ठाकरेंकडे परत फिरण्याचे चान्सेस कमी आहेत. जिथे राष्ट्रवादीमुळे अडचण होईल अशाच ठिकाणचे काही लोक मतदारसंघ वाचवण्यासाठी फिरू शकतील, पण त्यांचं प्रमाण कमी असेल आणि ही गोष्ट लगेच होण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.